रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा, अन्यथा आयुष्यभर स्वतःला त्रासच सहन करावा लागेल. नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा, म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद ह्या दोन्ही गोष्टी मिळतील. दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच मनातून जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिकच होते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी भक्त या चॅनलवर. ऐकूयात स्वामींचा आज काय संदेश आहे. बाळांनो, अडचणी ह्या तुमच्या आयुष्यात नाही तर त्या तुमच्या मनात आहेत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर निघून जातील. हे लक्षात ठेवा. तुमचे मन हे खूप चंचल आहे. ते नेहमी इकडे तिकडे सैरभय फिरत असते. तुझ्या मनात नेहमीच विचारांचे वादळ थैमान घालून असते. त्यातील जास्तीत जास्त विचार हे बिनाकामाचेच असतात. ते विचार तुझ्या मनानेच तयार केलेले असतात. वास्तवात तशा प्रकारच्या कोणत्याच घटना, तसे प्रसंग तुझ्या जीवनात घडलेले नसतात आणि घडणार देखील नसतात. परंतु तुझे मन हे न घडलेल्या घटनांचा विचार करून सुद्धा दुःखी राहते. तुला माहित आहे का, जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तो कुठेच हरत नाही. अरे, मनावर ताबा मिळवणे कठीण जरी असले तरी अशक्य नाही. बाळा, तुला माहित आहे का, या जगात अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त तुम्ही प्रयत्न करत नाही. प्रयत्न करायला तू मागे राहतोस, आळस करतोस. अरे, जोपर्यंत तू प्रयत्न करत नाहीस तोपर्यंत तुला यश मिळणार नाही आणि त्यामुळे तुमच्यावर लागलेले आरोप हे मुळापासून नष्ट होणार नाही. अरे, जोपर्यंत तू यशस्वी होणार नाहीस तोपर्यंत तुझी स्वप्न कशी पूर्ण होणार? तुझे यश हेच तुझ्या झालेल्या अपमानांचा बदला आहे, हे लक्षात ठेव. त्यामुळे तुम्हाला काहीतरी मोठे करायचे असेल, तुम्हाला जग जिंकायचे असेल, तुमच्या मनावर विजय मिळवणे, तुमच्या मनाला ताब्यात ठेवणे हे खूप गरजेचे आहे. तुमचे विचारच तुमच्या जीवनात खूप मोठी भूमिका बजावत असतात. तुमचे विचारच तुमचे आयुष्य घडवत असतात आणि बिघडवत देखील असतात. त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य ती दिशा देणे हे तुमचेच कर्तव्य आहे. तुमचे मन, तुमचे विचार हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. तुम्ही त्याचे मालक असता. तुम्ही त्यांना जो आकार द्याल तसेच तुमचे मन व विचार घडत असतात. ते कामही तसेच करत असतात. त्यामुळे तुमच्या विचारांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहा. तुम्ही तुमच्या मनाला, विचारांना जर सकारात्मक वळण दिले, जर सकारात्मक दिशा जर तुम्ही त्यांना दिली तर तुम्हाला आयुष्यात विजयी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आणि मी आहे ना, कशाला घाबरतोस? तुझी ही स्वामी आई नेहमीच तुझ्या सोबत आहे. माझे बाळ जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर मी त्याला सरळ मार्गावर, सरळ रेषेत योग्य त्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो, मार्ग दाखवतो आणि आम्ही आणतो सुद्धा. आणि त्यामुळे तू जो माझ्यावर विश्वास ठेवलाय तो असाच कायम राहू दे. त्यासाठी कमेंट मध्ये स्वामी आई माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप कर माझ्या बाळा. त्यामुळे तुझे सर्व काही चांगलेच होईल. बाळा, तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर कमेंट मध्ये स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, आयुष्य, तुमचे जीवन ही तुम्हाला मिळालेली एक अनमोल शिदोरी आहे. या अनमोल देणगीला दिलेल्या
तुम्हाला धोका दिलेल्या, तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तींसाठी या जीवनाला कधीच वाया घालवू नका. ज्या व्यक्तींना तुमची कदर नाही, तुमची किंमत नाही, अशा व्यक्तीसाठी तुमचा मोलाचा वेळ कधीच वाया घालवू नका. कारण ह्या गोष्टींचा काहीच उपयोग होणार नाही. शेवटी तुमच्या पदरात पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. ते तुम्हाला सोडून गेले जाऊ द्या. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून शून्यातून विश्व निर्माण करा. शून्यातूनही विश्व निर्माण करता येते. त्यासाठी फक्त स्वतःवर विश्वास हवा. आणि माझ्या बाळा, काळजी करू नकोस. सगळे जरी तुझी साथ सोडून गेले असले तरी आम्ही तुमच्या नेहमी सोबतच राहू. हे लक्षात ठेव. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. तुला तुझ्या प्रत्येक प्रयत्नात आम्ही साथ देतच राहू. तू काळजी करू नकोस. बाळा, जे लोक तुम्हाला नावे ठेवतात, जे लोक तुम्ही चुकीचे आहात हे सिद्ध करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात, अशा लोकांना तुम्ही समजूतदारपणे सांगून समजावून तुमचा मोलाचा वेळ वाया घालवू नका. ते तुम्हाला कधीच समजून घेणार नाही. कारण असे लोक स्वतःच्या चुका लपवून नेहमी दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीतही वाईट शोधत राहतात. अशा नकारात्मक लोकांपासून लांब राहण्यातच, त्यांना आपल्या आयुष्यातून दूर करण्यातच तुमचे भले असते. एक खराब झालेला आंबा पेटीतील सर्वच आंब्यांना खराब करत असतो, नाचवत असतो. म्हणून वेळीच त्या खराब झालेल्या आंब्याला पेटीतून बाजूला काढणे हेच योग्य असते. कधीच स्वतःची सत्यता, स्वतःचा खरेपणा हा इतरांसमोर स्पष्ट करत बसू नका. कारण तुम्ही कसे आहात हे तुम्हाला स्वतःला व तुमच्या देवाला, परमेश्वराला माहित आहे. त्यामुळेच तुमच्या स्वतःला व परमेश्वरालाच महत्त्व द्या. वाईट वागणाऱ्या, मागे खेचणाऱ्या अशा सर्व लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा. बाळा, जीवन प्रवासात अनेक वळणेही येतच असतात. कधी सुखाचे दिवस येणार तर कधी दुःखाचे दिवस येणार. त्या सर्वांचा व्यवस्थित मेळ घालू नये. त्या सर्व परिस्थितीही सकारात्मक विचारांचा साठा करून जो जगतो तोच खरा जीवनाचा आनंद घेत असतो. बाळा, तुझ्या सभोवताली देखील सकारात्मक शक्तीचे वलय तयार झाले आहे. आमचा आशीर्वाद, या पूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असतो. कारण तुम्ही खूप खरे आहात, खूप सकारात्मक आहात. त्यामुळेच ह्या सकारात्मक शक्ती नेहमी तुझे रक्षण करत असतात. त्यामुळे तू घाबरू नकोस. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबतच आहेत. भिवू नकोस. सगळे चांगलेच होणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार. बाळा, तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. आपले आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याबरोबर तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्त्या उजळू शकता. आनंदाचीही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितकाच तो वाढणार. आनंद हा वाढल्याने कधीच कमी होत नसतो. तुम्ही कोण आहात, तुमच्याकडे किती धनसंपत्ती आहे यावर तुमचा आनंद अवलंबून नाही, तर तुम्ही काय विचार करता आणि कोणत्या प्रकारची कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे.
जेव्हा तुम्ही सर्व काही व्यवस्थित आहे हे जाणवता तेव्हा तुम्ही मागे डोके सारून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद. प्रत्येक नवीन सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवीन सुरुवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर करा. तुमचे विचार, तुमचा मार्ग जर चुकीचा नसेल तर इतरांचा विचार करणे सोडून द्या. अति विचार करणे हे आपल्यासाठी धोकादायक असू शकते. आपण जे विचार करू तेच आपल्या जीवनात घडत असते. अति विचार करणे टाळा. संभाषण करताना प्रत्येक व्यक्ती हा विचार करतोच आणि कोणतीच व्यक्ती प्रत्येक वेळी त्याच्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकत नाही. होय, तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या मनातल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचणे हे 100% कधीच होणार नाही. म्हणून तर आपण म्हणतो, मी तुला समजू शकतो. दुसरा माणूस आपल्याला समजू शकतो. तो त्याला आपल्या जागी उभे राहून पाहण्याचा प्रयत्न करतो. आपल्या भावना त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण ते फक्त काही क्षणासाठीच. कारण त्याला स्वतःचं मन आहे, ते त्याच्या वाटेवर नक्कीच जाणार. मग एका मिनिटापूर्वी आपल्या दुःखाने त्याचं खेदजनक झालेलं मन पूर्वपदावर येऊन त्या भावनाची पुसट छटाच त्याच्या मनात राहणार. हे सांगण्याचं एवढंच कारण आहे की स्वतःला पटवून द्या, लोक तुमची प्रत्येक भावना तुम्हाला हवी तशी समजून घेतीलच असे नाही. आणि जरी घेतली तरी त्याबद्दल आनंद वाटण्याचेही कारण नाही. कारण आज ते समजून घेतात, परंतु उद्या त्यांच्या खरेपणाबद्दल त्यांना पुसटची शंका आली तरी हा समजूतदारपणाचा साजूक पुतळा वितळणार आहे. आता यात कोण्या माणसाची चूक आहे? यात आपलीच चूक आहे का? आपल्यालाच आपल्या भावना व्यवस्थित व्यक्त करता येत नाहीत का? ते आपसुकच मनात येणारे प्रश्न आहेत. मात्र हे प्रश्न जसे सरळ सरळ मनात उमटले, उत्तरही सरळ सरळ आहे. हे तुम्ही समजून घ्या की आपण दुसऱ्याला समजून घेणे किंवा दुसऱ्याने आपल्याला समजून घेणे, गैरसमज करून घेणे हे सर्व त्रास देणारे प्रकार निव्वळ मनाचाच खेळ आहेत. आज समजून घेणारा माणूस उद्या विश्वासघात करेल तेव्हा आपण म्हणतो, मीच तेव्हा विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे होता. पण आता आपल्यावर जर कोणी विश्वास नसेल ठेवत तर आनंद माना की आपल्याकडून कोणाचा विश्वासघात होण्याची परिस्थितीच उद्भवणार नाही. कारण कोणी आपल्यावर जीवापाड विश्वासच ठेवला नव्हता. स्वतःला भाग्यवान समजा. कोणी आपल्याला सकारात्मक विचार आणून देणार नाही, ते स्वतःहूनच निर्माण करायला हवे व आनंदी राहायला हवं. लोक अर्थाचा अनर्थ करणारच आहेत, मग आपणही आपल्या अर्थाच्या वाक्यावर ठाम असायला हवं ना. पापासाठी काही करावे लागत नाही, ते कळत न कळत हातून घडतच राहते. ते आपल्या हातून घडतच राहते. पुण्य मात्र जाणून बुजून आपल्या मनाच्या विरुद्ध जाऊन घडवावे लागते, करावे लागते. पापाचे फळ नको असते, पण त्याच उलट पुण्य न करता पुण्याचे फळ हवे असते. वाइब्स म्हणजे व्हायब्रेशन, लहरी. हे एक प्रकारची ऊर्जा होय. पाण्यासाठी पाऊस पडायला लागतो. निसर्ग त्यासाठी जवळजवळ 1 महिना अगोदर वातावरण निर्माण करतो. तसेच चांगल्या व्हाइब्स साठी वातावरण निर्माण करायला हवे. सकारात्मक विचार करून योग्य पद्धतीत आयुष्य जगलं पाहिजे. आनंदी राहून इतरांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करावे. रडणे, दुःख करणे म्हणजेच वाईटची दुसरी बाजू आहे. त्यामुळे आयुष्याच्या अशा गोष्टी जाणून बुजून टाळल्या पाहिजे. उजेड, सूर्यप्रकाश म्हणजे आनंद, ऊर्जा. काळोख, उदासीनता, दुःख हे खिन्नता होय. हे वाईट लहरींचे स्तोत्र असल्यामुळे त्यांचा त्याग केला पाहिजे. हसावे. हसणे हे सर्व चांगल्या व्हाइब्स साठी योग्य आहे. घरांमध्ये हसणं, खिदळणं हे असलं पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात राहून चांगल्या लहरी ह्या मिळतात. सकाळी लवकर उठणे आणि ऊर्जा भरण्यासाठी
नदी, तलाव अशा ठिकाणी जाणे, समुद्राची सफर करावी. तीर्थयात्रा, तीर्थे या चांगल्या लहरी सूक्ष्म ऊर्जा पसरवत असतात. आळंदी, देहू, शेगाव, अक्कलकोट अशी कितीतरी तीर्थक्षेत्रे ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, गजानन बाबा, साईबाबा, स्वामी दत्त महाराजांच्या विभूतीने उभारलेली आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत तुझ्या समोर खूप मोठे दुःखाचे डोंगर उभे राहिले. खूप काळजी आणि चिंता तुला ग्रासत राहिल्या. पण तुला माहित आहे का, तू यातून कधी सही सलामत बाहेर पडलास? कधीतरी मागे वळून बघ आणि याचा विचार कर. जेव्हा तू खूप मोठ्या संकटात होतास, काहीच मार्ग दिसत नव्हता, कुठे जावे, काय करावे हे तुला सुचत नव्हते, तुझा जीव तुला नकोसा झाला होता, तेव्हा तू मला हाक मारलीस, बोललास, स्वामी, काहीतरी मार्ग दाखवा, त्यातून मला बाहेर पडण्यासाठी काहीतरी शक्ती द्या, माझ्या पाठीशी उभे राहा, माझ्या हातून काही चुकले असेल तर मला माफ करा. बाळा, असे तू माझ्या समोर वारंवार कळवळून सांगत होतास. बाळा, तुला माहित नाही की त्या क्षणी तुझ्या दुःखाचे डोंगर तुझ्या आयुष्यातून कसे निघून गेले. तुला हे जेव्हा माहीत झाले तेव्हा तू मला बोललास की स्वामी माऊली, हे कसे शक्य झाले? आजपर्यंत ज्या संकटांनी मी पुरता ग्रासून गेलो होतो, घाबरून गेलो होतो, खूप काही चिंतेने व्याकुळ झालो होतो, पण मला समजलेच नाही की तुम्ही मला यातून कधी अलगद बाहेर काढले. कारण बाळा, हे करण्यासाठी मला तुझ्या समोर यावंच लागलं. पण तुझ्या मागे एवढी मोठी चिंता, संकट असताना सुद्धा तू आम्हाला हाका मारत राहिलास, आमची निरंतर भक्ती करत राहिलास, त्यामुळे आम्हाला यावंच लागलं. तू आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाहीस. म्हणून बाळा, आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न होऊन तुझ्या दुःखांना तुझ्या आयुष्यातून घालवून दिले. आता बाळा, निश्चिंत रहा, आता रडायचे नाही. आता त्या अश्रूंना सांग की माझी स्वामी आई, माझे स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभे आहेत. आता कुठलेही संकट येऊ, तुला डगमगायचे नाही. कितीही काटे आले, कितीही नकारात्मक लोकांचा तुझ्या सोबत संपर्क आला, तुझे कितीही वाईट करण्याचे आणि तुला दुःख देण्याचे कुणीही ठरवले तरी तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण तुझ्या आयुष्यात आता ही ब्रह्मांडाची शक्ती आली आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. तसाच हा संदेश निदान एक जणाला तरी शेअर करा आणि असेच नवनवीन संदेश, प्रेरणादायी संदेश रोज श्रवण करण्यासाठी आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी संदेशाबरोबर. तोपर्यंत